नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पदार्थ म्हणजे राजमा भाजी करून दाखवणार आहे। मसाला घालून राजमा मसाला भाजी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवतो। हे आल्याचा थोडा तुकडा घेतलाय, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2-3 मिरच्या घेतल्या, ही कोथिंबीर, हळद, गरम मसाला, मीठ, 1 टोमॅटो, कांदा, लिंबू आणि हे तूप घेतलेलं आहे। तुपात करायचं असतं आणि ते हा राजमा काश्मीरी राजमा आहे। हा मी 100 ग्रॅम आणलेला आहे। तर मी त्यातला थोडा आता उकडं ठेवलेला आहे, उकडून घेतलेला आहे 3 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये। रात्री भिजत घातलेला आणि आता सकाळी 2-3 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेला आहे। आता गरम आहे, ह्यातलं पाणी काढून घ्या। कढई तापत ठेवली, आता त्यात तूप घालून घ्या। तूप जास्त घालायचं आपण। हे 2-3 चमचे तूप घातलेले आहे मोठे। तो पण आपण मिक्सर मध्ये कांदा टोमॅटो बारीक करून घेऊ। कांदा टोमॅटो मिरची आल्याचा तुकडा हे सगळं बारीक करून घ्या। लसणाच्या पाकळ्या बारीक करून घ्या। हे आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेऊ। आता हे आपण वाटून घेतलेलं आहे, कांदा लसूण मिरची हे सगळं मसाला तो तुपात घालूया, परतून घ्या। चांगलं तूप सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा। त्यात हळद घालू, थोडंसं मीठ घालू, कारण उकडताना त्यात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मीठ घालू। मसाला चांगला भाजून घ्यायचा तेलात। लाल तिखट पण 2 चमचे। हे राजमा चांगला 2-3 शिट्ट्या दिल्या असं चांगलं शिजलेलं आहे। हे भिजवून घेऊन 3 शिट्ट्या दिल्या, त्यामुळे चांगलं शिजलेलं। आता यात आपण राजमा घालूया। चांगलं परतून घेऊ। त्यात आता लिंबू पिळून घेऊ। करून 5 मिनिटं मरू दे। शिजलेलं आहे का बघा, शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करू। छान झालं, आता आपण सर्व करू। ही भाजी आता तयार आहे, राजमा। अशा पद्धतीने करून बघा, छान होते। आवडली तर खाऊन बघा, आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।